विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, या प्लॅटफॉर्मची आपण जेव्हा स्थापना केली तेव्हापासूनच आपले जे हितचिंतक आहेत, मार्गदर्शक आहेत, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सर्वजण, एक प्रश्न नेहमी विचारला जातो की ऑलरेडी अनेक प्लॅटफॉर्म असताना या प्लॅटफॉर्मची गरज काय? द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मची गरज काय? हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाविषयीच आज आपण या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आम्हा सर्वांचा म्हणजे या प्लॅटफॉर्मवरती जे अध्यापन करणारे, तुम्हाला मार्गदर्शन करणारे जे अनेक मेंटर्स आहेत, या सर्वांचा जो काही गेल्या दशकभरापेक्षा अधिक काळाचा जो अनुभव आहे, या अनुभवामध्ये आम्हा सर्वांना विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न किंवा त्यांच्या आशा, अपेक्षा, महत्वाकांक्षा, त्याचबरोबर जर यश नाही प्राप्त करता आलं तर होणारी दशा, या सर्वांचा जो अनुभव आहे त्या अनुभवातूनच या प्लॅटफॉर्मची आपण निर्मिती केलेली आहे. मित्रांनो, या प्लॅटफॉर्मचा एकच आणि एकच प्रश्न मित्रांनो या प्लॅटफॉर्मचा एक आणि एकच केवळ महत्वाचा हेतू आहे आणि तो म्हणजे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या यशाच्या किंवा प्राप्तीमधील, यशाच्या प्राप्तीमधील जे काही अडथळे आहेत, जे प्रश्न आहेत ते दूर करणं, ते सोडवणं आणि तुम्हा सर्वांना योग्य ते प्रकारचं मार्गदर्शन, साथ उपलब्ध करून देणं, हा या प्लॅटफॉर्मचा मुख्यत्वे हेतू आहे. मित्रांनो, कुठल्याही उपायाची किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मची जी निर्मिती आहे ती याच प्रश्नांच्या सोडवणुकीतून होते. आणि मग हे कोणते प्रश्न आहेत की जे तुम्हा सर्वांना भेडसावतात? तर आपण त्यापासूनच चर्चा करूया की नक्की असे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे कोणी विद्यार्थी आहेत, मग ते कंबाईनचे आहेत, ते राज्यसेवेचे आहेत, ते युपीएससीचे आहेत, ह्या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना जे प्रश्न पडतात ते प्रश्न त्यांना माहिती असतात, पण ते इतर काही गोष्टी आहेत की त्याबद्दल मात्र ते साफपणे दुर्लक्ष करतात. कोणत्या गोष्टी आहेत या की ज्या त्यांच्या अपयशासाठी कारणीभूत ठरतात? कोणत्या आहेत ह्या गोष्टी? पाहूया. बघा, पहिला मुद्दा, जसं की स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी हा अभ्यास करतो, प्रत्येक जण अभ्यास करतो, पण यश मात्र केवळ काहीच विद्यार्थ्यांना मिळतं. काहीच विद्यार्थ्यांना मिळतं. असं का? याचा आपण कधी विचार केलाय का? कारण आम्हाला काय आहे, प्रश्न असा आहे की आम्ही जेव्हा अभ्यासाला जातो ना, दिवसभर अभ्यास करतो, त्या अभ्यासातून आम्हाला इतर काही विचार करण्याची उसंतच मिळत नाही. मात्र रिफ्लेक्शन हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यासाठी हे प्रश्न आपल्याला पडतात पण आपण दुर्लक्ष करतो. मग हे प्रश्न किंवा ह्या मुद्द्यांचा कधी आपण विचार केलाय का? क्रमांक 2, वैयक्तिक समस्यांचा अभ्यासावर होणारा परिणाम. लक्षात घ्या, काय होतं की यश मिळालं तर मी भरपूर अभ्यास केला, नाही मिळालं तर हा अभ्यासच करत नव्हता. मित्रांनो, एका साध्या सोप्या वाक्यामध्ये आपल्या त्या परिश्रमांचं, त्या सगळ्या प्रोसेसचं सार लोक एकत्र आणतात. मात्र हे योग्य आहे का? हे चुकीचं आहे ना? हे निश्चितपणे चुकीचं आहे. असं नाहीये की अयशस्वी होणारा विद्यार्थी अभ्यासच करत नाही. अहो, तो करतो, पण तरी यश मिळत नसेल तर डेफिनेटली कुठेतरी इतर ठिकाणी पाणी मुरतंय, इतर ठिकाणी प्रश्न आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल काही वैयक्तिक समस्या. आता तुमच्या मनामध्ये तेच आलं असेल, पहिली वैयक्तिक समस्या म्हणजे प्रेमभंग किंवा आत्ताच प्रेमात पडलेला. अरे पण तेवढंच नाही रे, इतर अनेक समस्या आहेत. एक साधं उदाहरण सांगतो. जर कुटुंबामध्ये कलह असेल, आई वडील, अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे होतं, जर तिथे कलह असेल तर डेफिनेटली त्याचा परिणाम विद्यार्थ्यावरती होणार आहे. मित्रांनो, यासारख्या बाबी मग आपण लक्ष देतोय का याच्याकडे? का फक्त उघडलं पुस्तक, बसलो आणि अभ्यास करत बसलो, एवढ्यावरती नाही चालणार. क्रमांक 3, पैसा आणि वेळ यांचा होणारा अपव्यय. किती दिवस आपण अभ्यास करतोय, केव्हा सुरुवात केली, आज कोणता दिवस आहे, आणखी किती दिवस करणार आहोत? काही विचार आहे? अरे, आपल्यावरती फक्त आपल्याच अपेक्षांचं ओझं नाहीये, आपल्या अवतीभोवती असणारे आपले मित्रमंडळी, आपले नातेवाईक, आपले कुटुंबीय, आई वडील, सगळ्यांचं लक्ष आहे. ते सगळे मेहनत करतायत, ते सगळे इन्व्हेस्ट करतायत. आपण किती दिवस करणार? नंबर 4, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचं विश्लेषण कधी केलंय? उठला, गेला अभ्यासाला, उघडलं पुस्तक, बसलं पुस्तक वाचत, आला, दिवस संपला, झोपला, परत उठला, परत गेला. अरे, याच्यामध्ये या गोष्टी आपण विसरून जातोय का की खरंच जे मला प्राप्त करायचंय त्याच्यासाठी माझ्याकडे क्षमता आहेत का नाही? नसतील तर त्या कशा विकसित करता येतील याचा कधी विचार केलाय का? फक्त अभ्यास आणि अभ्यासच असतो? नाही मित्रांनो, आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. जसं की बघा,
अभ्यासाचं नियोजन करताना विश्लेषण व मूल्यांकनासाठी आपण वेळ दिला पाहिजे का? अभ्यास करतोय पण पहिली पायरी कोणती आहे? नियोजन. ते केलंय आणि मग अभ्यास करतोय का? आणि त्याच्यानंतरची पायरी कोणती आहे? अभ्यास करतोय पण मूल्यांकन करतोय का? लक्षात घ्या, असे 3 टप्पे आहेत. नियोजन, मग अभ्यास, अभ्यास मग मूल्यांकन. आणि मूल्यांकनामधून आपल्याला जो फीडबॅक मिळतो त्याच्या आधारावर परत नियोजन, नियोजन बदलून परत अभ्यास. हे कधी करतोय का आपण? कधी लक्ष दिलं याच्याकडे? नाही. पुढे बघा, ओव्हर थिंकिंग. म्हणजे कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला जर मी खडा मारला तर मित्रांनो, तो 100% आपल्याला हे म्हणेल की सर हा मी त्यातलाच एक आहे. कोण? ओव्हर थिंकिंग करणारे विद्यार्थी. ओव्हर थिंकिंग हे कुठल्याही बाबतीतलं असू शकतं मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, आपल्या वैयक्तिक समस्याबद्दल ओव्हर थिंकिंग असेल, उगीच त्या लायब्ररीमध्ये काहीतरी कुणाशी खटकलं त्याचं ओव्हर थिंकिंग करत बसणं असेल, किंवा काहीतरी न्यूजपेपरला एखादी भयानक अशी काही बातमी आली, बस झालं त्याच्यावरती ओव्हर थिंकिंग करणं असेल. या सगळ्या ओव्हर थिंकिंगच्या बाबी आहेत आणि याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थी ग्रस्त आहे. मग तो भविष्याचं माझं काय होईल याच्यावरती ओव्हर थिंकिंग असेल, माझं नाहीच होणार, काय करू, माझ्याकडे त्या क्षमता, याच्यावरचं ओव्हर थिंकिंग असेल, मला परफॉर्मन्सच योग्य देता येत नाहीये याच्यावरचं ओव्हर थिंकिंग असेल, मी होईन का नाही याच्यावरचं ओव्हर थिंकिंग असेल, रूमवरती हॉस्टेलवरती भांडण झालं, आता याला बघतोच मी, असा मारेन तसा मारेन, त्यानं असं केलं तर, याच्यावरचं ओव्हर थिंकिंग असेल. अरे कशाचंही ओव्हर थिंकिंग. याचा कधी विचार केलाय का याच्यामध्ये आपला किती वेळ जातोय आणि किती आपण अभ्यास करतोय आणि किती ओव्हर थिंकिंग करतोय? नेक्स्ट बघा, अभ्यासामधलं सातत्य. खरंच आपण सातत्यपूर्ण अभ्यास करतोय का? का कधीतरी आपला छानपैकी अभ्यास झाला, कधी 2-4 पुढचे दिवस आपण अभ्यासालाच गेलो नाहीये. पुढे स्वॉट अनालिसिस, विश्लेषण, याच्याबद्दल आपण सेपरेटली बोलूयात, पण तुम्हाला समजतंय का? मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रश्नांनी तुम्ही ग्रस्त असाल निश्चितपणे. असे मुद्दे, हे मुद्दे लक्षात घेतलेत का? आणखी प्रश्न वेगळेच आहेत. बघा पुढे बघा, सातत्याने भेडसावणाऱ्या अडचणींचा डोंगर आपल्या प्रत्येकाच्या समोर उभा असतो. कुठले? मी तुमच्या मनातले प्रश्न सांगतोय. बघा, क्रमांक 1, फक्त विचार करतो, अंमलबजावणी होत नाही. सर तुम्ही सांगितलं, मला मान्य आहे की नियोजन केलं पाहिजे, मी करतो की 2 वह्या भरल्या नियोजनाने. अरे हो, पण ते नियोजन प्रत्यक्षात उतरवता आलंय का? नाही येत आहे. नंबर 2, अभ्यासाचं नियोजन फक्त डोक्यात आहे, कागदावर आहे, काय करू? हा, प्रत्यक्ष अंमलबजावणीच करता येत नाहीये. अडचणी. नंबर 3, सातत्य राहत नाही, खूप प्रयत्न करतो टिकवण्याचा, मेंटेन करण्याचा, पण नाही हो सर, काहीतरी होतं, कळत नाही, कंट्रोल राहत नाही स्वतःवरती, नाही राहत सातत्य, काही कारण असतात. कधी आजारपण आहे, कधी आळस आहे, कधी मित्रच आला, कधी मूवीलाच गेलो, कधीतरी माहित नाही, कधीतरी काहीतरी होतं पण कळत नाही. बघ पुढे, विश्लेषण व मूल्यांकन हे अभ्यासातून जर वेळ मिळाला तरच करतो. मगाशीच आपण चर्चा केली, का गरजेचं आहे त्या. पुढे चला, आणखी काही प्रश्न आहेत. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाहीये. असं का होतं की स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्यपणे 2 आजार सापडतात, म्हणजे सापडतात. एक म्हणजे लठ्ठपणा आणि दुसरा म्हणजे पाईल्स. का? आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न केवळ आपण उद्यावर ढकलतोय. नाही, मी उद्या अधिकारी झालो म्हणजे ना हे सगळं मग त्या ठिकाणी असं मुक्त होऊन जाईल, मग लय भारी खाणार, लय छान छान खाणार आणि लय आरोग्याकडे लक्ष देणार, मग लय वेळ असणार. मित्रा, जन्मल्यापासून आपण असंच म्हणत आलोय की एकदा 5वी झाली की मग लय खेळायला मिळणार, एकदा 10वी झाली की लय मजा करायला मिळणार, एकदा कॉलेज संपला की मग नो. हे उद्या कधीच येत नाही, हे आजच करावं लागेल आपल्याला. करतोय का पण आपण? लक्षच नाहीये, वेळच मिळत नाहीये. बर पुढे, सध्या तर वाचायचंय, लिहायचं काही कळतच नाहीये. काय वाचायचं, काय लिहायचं हेच कळत नाही हो. जातोय अभ्यासाला, बसतोय, पण काय कळतच नाही. काय करू काय याच्यामध्ये, नाही कळत आहे मला. बर पुढे बघा, मार्गदर्शक वेळेवरती उपलब्ध न होणं. लावला क्लास, क्लास लावला, पण शिक्षक येतात, बडबड बडबड करून जातात शिकवून, पण भेटतच नाहीत. थांबा म्हणलं तरी थांबत नाहीत, थांबलं तरी 2 मिनिटात कटवतात, नंतर विचारलं गेलं तर फोन उचलत नाहीत. काय करायचं? मार्गदर्शक वेळेवरती उपलब्ध न होणं फार महत्वाची अडचण आहे. पुढचा, क्लास संपेपर्यंत शिकण्याचा आणि अभ्यास करण्याचा काही तारतम्यच नव्हता. मोस्ट ऑफ दी जर आपण बघितलंय, पारंपरिक क्लासेस जर बघितले आपण, तर तिथे काय शिकवलं आणि आपण काय अभ्यास केला याची कुठल्याही प्रकारे सांगड नसते. मित्रांनो, पारंपरिक क्लासेस तुमचा दिवस 2 भागात डिवाइड करतात. एक म्हणजे लेक्चर आणि उरलेल्या वेळात अभ्यास. काय म्हणता तुम्ही शब्द? कुठे गेला होता रे सकाळी? मी सर लेक्चरला गेलो होतो. बर, आता काय करतोय? मी आता अभ्यास करतोय. म्हणजे काय केलं?
अर्धा दिवस त्यापेक्षा जास्त दिवस हा फक्त जाण्या येण्यात, ब्रेकमध्ये आणि 2 लेक्चर करण्यामध्ये आपला जातो. क्लास लावल्यानंतर माझा अभ्यासच होत नाही किंवा 1 वर्ष, 1.5 वर्ष अभ्यासच होत नाही. पण का? असं का? यासाठी फक्त आपण आलोय का पुण्यात? किंवा यासाठी आपण आलोय का जिल्ह्याच्या ठिकाणी? यासाठी आपण क्लास की माझं 1 वर्ष वाया घालवायचंय? अरे पहिल्या दिवसापासून माझा स्टडी का नाही होणार? तो झाला पाहिजे. या प्रश्नांनी आपण ग्रस्त आहोत. या सर्व प्रश्नांनी आपण ग्रस्त आहोत. पण ह्या प्रश्नांचं करायचं काय? याच्यावरती उपाय तर शोधलाच पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग उपाय शोधायचा कसा? या सगळ्या प्रश्नावरती उपाय आपण शोधायचा कसा? काय उपाय याच्यावरती? उपाय आहे, निश्चित आहे. ते म्हणजे पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे डेडलाईन. डेडलाईन मित्रांनो, डेडलाईन शिवाय कामच नाही. डेडलाईन शिवाय काम नाही. डेडलाईन असली पाहिजे. म्हणजे काय? चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह, स्टार्ट विथ द डेडलाईन. बघा, फॉर एक्झाम्पल मला गावाला जायचंय, तर मला माहिती आहे ना गाव कुठलं, किती किलोमीटर, म्हणजे अगोदर मला कुठं जायचंय हे ठरवतो का नाही? मला मुंबईला जायचंय, मला कोल्हापूरला जायचंय, मला सोलापूरला जायचंय, मला नाशिकला जायचंय. अरे अगोदर डेडलाईनने सुरुवात करता. घरामध्ये प्रत्येक गोष्ट डेडलाईनने सुरुवात होते. आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये डेडलाईनने सुरुवात होते. काय? हे वर्ष 10वीच आहे, हा 10वी, या वर्षात ह्या ठिकाणी 10वी होणार आहे, मग त्याच्यानंतर मी कॉलेजला जाईल. अरे म्हणजे ठरलंय ना डेडलाईनने. मग स्पर्धा परीक्षेमध्ये का विसरता? वैयक्तिक आयुष्यात प्रत्येक ठिकाणी डेडलाईन आहे, इथे मात्र नाहीये. आणि डेडलाईन दिल्याशिवाय आपल्याला कामच होत नाही. तुम्हाला माहिती आहे चांगलं. फॉर एक्झाम्पल, जोपर्यंत एक्झामचा टाइम टेबल येत नव्हता तोपर्यंत आपण कॉलेजमध्ये कधीच अभ्यास करत नाही. अरे 5 दिवसावर परीक्षा, चला आता अभ्यासाला लागा. डेडलाईन द्या, स्वतःला डेडलाईन देऊन मग अभ्यास सुरू करा. मुलं काय करतात? काय व्हायचंय? डेप्युटी कलेक्टर व्हायचंय. काय व्हायचंय? IAS व्हायचंय. हो, पण कधी व्हायचंय? कितव्या रँकने व्हायचंय? ह्या डेडलाईन ठरव की. मगच त्यानंतर काय होईल त्यानुसार तुला दिशा सापडेल की अरे मला महाराष्ट्रात पहिलं यायचंय, मेहनत करावी लागेल. पण कधी व्हायचंय? 2025 मध्ये मी महाराष्ट्रात पहिला येईल. मग 25 टार्गेट फिक्स झालं, डेडलाईन ठरली. आता काय? पाठीमागे ये. जसं की हे बघा, जसं आपण इथे बघितलं तर ह्या डेडलाईनची आपण जेव्हा एकदा सुरुवात केली, डेडलाईन एकदा ठरली आपली, की मग मात्र आपण पुढे काय करायचंय? दुसरा महत्वाचा मुद्दा, स्वॉट अनालिसिस. एकदा डेडलाईन ठरली, आता प्रवासाला निघायचंय, पण प्रवासाला निघण्या अगोदर माझ्याकडे आई काय करते? बाबा रे कपडे घेतले का? आहे. टॉवेल आहे का? आहे. दात घासायचं सगळं घेतलं का? आहे. लाडू डबा घेतला का? हा आहे, तो अगोदर महत्वाचा घेतलाय. बर, आणखी काय? नाही, बाकी सगळं आहे. अरे विसरला की महत्वाचं काय? पुस्तकं वह्या, अरे विसरलं की राहू. बरं ते घेतलं म्हणजे काय? माझ्याकडे काय आहे नाहीये, शिदोरी, पैसे वगैरे सगळं बघतो की नाही प्रवासाला जायच्या अगोदर. मग स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा तयारी सुरू करायच्या अगोदर का पाहत नाही स्वतःकडे? स्वतःचे स्ट्रेंथ काय आहेत, विकनेसेस काय आहेत, अपॉर्च्युनिटी काय आहेत, थ्रेट काय आहेत? मित्रांनो, स्वतःला ओळखा. मी एका पाठीमागच्या सेशनमध्ये मेंटॉरिंग बद्दल बोललोय बघा. तुम्हाला मी त्यामध्ये उदाहरणी सांगितलं होतं की स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखलं तर आणि तरच माझ्याकडे काय कमतरता आहेत की त्या दूर कशा करता येतील, त्यासाठी मग तज्ञांचं मार्गदर्शन घेता येईल. माझ्याकडे कुठल्या स्ट्रेंथ आहे की ज्याच्या आधारावरती मी यश मिळवू शकतो, ते त्याला प्रोत्साहित करता येईल. कुठला थ्रेट आहे? बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना थ्रेट समजत नाही. बघा, फॉर एक्झाम्पल, हे जे स्वॉट अनालिसिस करायचं आहे ते फक्त पुस्तकांचं नाही, व्यक्तिमत्वाचं नाही, सगळ्या गोष्टींचं करायचं आहे. आणि यासाठी आपण या ठिकाणी एक स्वतंत्रपणे अमॅक्स नावाची पद्धती विकसित केलेली आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की कसे असतात थ्रेट, कसं आपल्या त्या यशावरती तिथे ते परिणाम करू शकतात. थ्रेट हे 2 प्रकारचे असतात, एक्सटर्नल, इंटरनल. इंटरनल थ्रेट फॉर एक्झाम्पल काय? की कदाचित अचानकपणे ओढवलेली आर्थिक अडचणीची परिस्थिती. कोविडने तर सगळ्यांना थ्रेट निर्माण केला होता, तो भाग वेगळा, पण एखाद्याच्या कुटुंबात हे होऊ शकतं. किंवा अचानक कर्त्या पुरुषाचं कर्त्या महिलेचं घरातलं होणारं निधन हे थ्रेट आहे. किंवा आयोगाने बदललेला अचानक पॅटर्न हा थ्रेट आहे. पण व्यक्तिमत्वाच्या संदर्भात असू शकतं का? हो, असू शकतं. तो म्हणजे कोणता? चाल ढकलपणा. आपल्या हॅबिट डेव्हलप झालेले चाल ढकलपणा करणं, हे काय आहे? हे थ्रेट असू शकतं. विषयांच्या संदर्भात असू शकतं का थ्रेट एखादा? हो, असू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल, जर UPSCचा विचार केला आपण, ऑप्शनलकडे दुर्लक्ष करणं हा थ्रेट आहे. ऑप्शनलवर कमांड नसणं थ्रेट आहे. राज्यसेवेचा आपण विचार केला तर इंग्लिश आणि मराठी विषयामध्ये चांगले गुण न मिळणं थ्रेट आहे. भाषा विषयावर प्रभुत्व नसणं थ्रेट आहे. म्हणजे हे करावं लागतं. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट. मला काय जमतं, काय जमत नाही, मग कशावर काम केलं पाहिजे, मग मार्गदर्शन कुणाचं घ्यायचं?
हे पोरं येतात, भेटतात, सर फक्त एकच प्रश्न असतो, काय करू काय, म्हणजे सांगाल काय मला, म्हणजे नक्की करू काय की जेणेकरून मला अधिकारी होता येईल, तुम्ही सांगा, आता मी बसतो. अरे हो, पण प्रश्न नुसता असा नसतो की मी काय करू सांगा. प्रश्न असा असला पाहिजे, सर वाचनाचा वेग फार कमी आहे हो, काय करता येईल सांगा. विकनेस कळतोय, समजतं का मुद्दा, कारण त्याने स्वतःचं विश्लेषण केलंय. सर हस्ताक्षर फार सुंदर आहे, माझी स्ट्रेंथ आहे ती, पण लिहिण्याचा स्पीड कमी आहे, हा विकनेस आहे. कळलं. सर वाचतोय भरपूर, लक्षात राहत नाहीये, विकनेस आहे. कळलं का तुम्हाला. म्हणजे या पद्धतीने सर कॉलेजच्या काळामध्ये खूप साऱ्या स्पर्धा गाजवल्यात, स्पोर्ट्समध्ये आणि डिबेटमध्ये. संधी आहे, इंटरव्ह्यूमध्ये याचा फायदा करून घ्यायचा आहे, मुख्य परीक्षेचा फायदा करून घ्यायचा आहे. मित्रांनो, हे केल्याशिवाय पुढे जाऊ नका, प्रवास सुरू करू नका, आणि उगी त्या झापड लावलेल्या घोड्यांप्रमाणे धावू नका, काही उपयोग नाही हो त्याचा, वेळ वाया घालवताय. विश्लेषण, पहिलं डेडलाईन ठरवा, दुसरं स्वतःला ओळखा, तिसरं महत्वाचं आहे ते म्हणजे पर्सनलाइज्ड लर्निंग. मित्रांनो, उगी भीड़ का हिस्सा मत बनो. यस, दोन शब्द आहेत, भीड़ का हिस्सा मत बनो, भेड़ का हिस्सा मत बनो, भेड़ बकरियों की तरह. मित्रांनो, फक्त धावू नका, त्या खुराड्यामध्ये जाऊन बसू नका. तर प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा वेगळ्या आहेत. कुणी इंजिनियर आहे, कुणी BA करून आहे, लक्षात घ्या. कुणी ग्रामीण भागातला आहे, कुणी नागरी भागातला आहे, लक्षात घ्या. कुणाला एखादी गोष्ट जमते, तीच गोष्ट दुसऱ्याला जमत नाही. मग प्रत्येकाला तुम्ही एकसारखं समजून त्या ठिकाणी शिकवणार का. आता हा काळ गेला, आता प्रत्येकाला त्याच्या वैयक्तिक स्वरूपामध्ये मार्गदर्शन मिळालं पाहिजे, ती गरज आहे. कारण प्रत्येकजण यातला वेगळा आहे ना, हा प्रत्येकजण वेगळा आहे, तर प्रत्येकाला त्या गरजेनुसार त्या ठिकाणी अध्ययन आणि अध्यापन मिळालं पाहिजे की नाही. तशा पद्धतीनेच तुम्ही सुद्धा मागून घ्या, तुमचा तो हक्क आहे, निवय ती गरज आहे, त्या पद्धतीने झालं पाहिजे. पर्सनलायझेशन आणि कस्टमायझेशन. पुढे बघा, चेकलिस्ट. चेकलिस्ट एक सर्वसाधारणपणे प्रश्न विचारला जातो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना की तू काय करतोयस, काय करतोय, काय करतोय. कुठल्याही महिन्यात प्रश्न विचारा, कुठल्याही वर्षात विचारायचा, एकच असतं उत्तर, एकच असतं, अभ्यास करतोय. झालं. म्हणजे ते असा त्या ग्राउंडच्या पार अगदी त्या बाउंड्री लाईन पासून शोएब अख्तर पळत 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 यायचा आणि जोरात बॉल टाकायचा, आणि पुढे राहुल द्रविड मात्र त्याला फक्त टुपुक एवढंच. म्हणजे म्हणजे याच्यापेक्षा घोर अपमान हा कुणाचाच नाही हो, की तो बिचारा तेवढा फास्ट येतोय, मार तर सिक्सर तरी मार, तू काय करतोय टुपुक एवढंच. अरे असं नाहीये मित्रा, बरोबर ना, त्याचा अपमान आहे तो. म्हणजेच काय की जर आपण विचार केला या सगळ्या गोष्टींचा, तर उत्तर असं नाहीये ना की त्याने भलं मोठं तुला विचारलं, हा आमचा असं करतोय तसा करतोय, एवढे वर्ष झालं, हे झालं ते झालं, आता काय करतोय, अभ्यास करतोय. अरे पण ह्या अभ्यास करतोय, ह्याला काही असेल ना आजूबाजू काहीतरी. मित्रांनो, मी फक्त अभ्यास करतोय हे स्वतःचं समाधान आहे, आणि कुटुंबियांसाठी ऑप्शन नसलेलं समाधान आहे की मुलगा अभ्यास करतोय किंवा मुलगी अभ्यास करते, याला अर्थ नाही आहे. जर कोणी विचारलं ना की काय करतोय, सर आज हिस्ट्रीचा हा 5वा चॅप्टर संपवला, हिस्ट्री म्हणजे पुढल्या 3 दिवसात संपवणार आहे. हिस्ट्रीचा सध्या नोट्स काढायचं काम चालू आहे. दररोज मी 20 MCQ सोडवतो आहे, किंवा UPSC असेल दररोज मी सर 4 प्रश्न सोडवतो आहे, तपासूनही घेतो आहे. हे आहे बघा, दोघात फरक आहे. मी अभ्यास करतो हे म्हणणं, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे दररोज 4 प्रश्न किंवा हिस्ट्रीचा 5 चॅप्टर किंवा 3 दिवसात हे संपणार आहे, हे म्हणणं फरक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि यासाठी काय आहे की आपला अभ्यास हा संख्येमध्ये डिवाइड झाला पाहिजे, संख्येमध्ये. कारण असं म्हटलं जातं ना, इफ यू कॅनॉट मेजर इट यू कॅनॉट इम्प्रूव्ह इट. जे मोजताच येत नाही ते इम्प्रूव्ह कधीच करता येत नाही, आणि मोजता येण्यासाठी गरज आहे त्याला संख्यात्मक रूपामध्ये कन्वर्ट करण्याची, की हे 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 माझे टार्गेट्स आहेत, या गोष्टी मी करणार आहे, माझं दिवसभरामध्ये हे 5 टास्क आहेत, हे मी करणार आहे. दॅट इज अ चेकलिस्ट, दॅट इज अ चेकलिस्ट. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी एक उदाहरण सांगत असतो. बोईंग कंपनीने दुसरं महायुद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा अमेरिकेने एक फार मोठं टेंडर काढलं, कारण अमेरिका आणि युरोपमध्ये युद्ध चाललंय ना. मग अमेरिकेत आहे, त्या अमेरिकेतल्या लोकांना युरोपमध्ये यायचं आहे. ओके, मग युरोपमध्ये यायचं आहे, मध्ये भला मोठा अटलांटिक महासागर आहे. आता सामुग्री तिथपर्यंत पोहोचवायची कशी, छोटी छोटी विमानं, जहाज आज पाठवलं, 2 वर्षानंतर पोहोचणार, तोपर्यंत युद्धाचं काय. मग त्यांना गरज होती अशा अवाढव्य विमानांची की जे भरपूर साधन सामुग्री दारुगोळा घेऊन युरोपमध्ये जाते.
मग अमेरिकेने काय केलं की त्या ठिकाणी आपलं स्वतःचं एक मोठं टेंडर काढलं की या. अनेक कंपन्या होत्या, लॉकहीड मार्टिन होती, बोईंग होती. तर बोईंग कंपनीने एक एवढं मोठं जहाज बनवलं, म्हणजे एरोप्लेन बनवलं, की जेव्हा ते ट्रायलसाठी उडत चाललं होतं ना वरती ट्रायलसाठी, तेव्हा एका पत्रकाराने त्याकडे पाहिलं आणि तो आश्चर्याने म्हणाला, अरे हे विमान नाही आहे, हे तर चालणारं उडणारं शहर आहे. एवढं मोठं विमान. बोईंग कंपनीला पूर्ण आत्मविश्वास होता की हे टेंडर आपणच जिंकणार. आणि त्यासाठी मग आलं, तो दिवस आला ज्या दिवशी ते प्रात्यक्षिक करायचे होते, ट्रायल टेस्टिंग करायचं होतं. सगळ्या कंपन्यांना माहिती होतं की अरे नाही, हे बोईंगकडेच जाणार. आता फक्त औपचारिकता उरली होती की नाही असं कसं द्यायचं, काहीतरी दाखवू ना, टेस्ट केलं म्हणून दाखवू असं. आणि मग अत्यंत आत्मविश्वासाने बोईंगचं विमान ते जे होतं ते धावायला लागलं. धावपट्टीवरून ते उडालं, उंच आकाशात त्याने भरारी घेतली आणि भरारी घेऊन ते आकाशामध्ये त्या ठिकाणी स्थिरावलं. आणि सर्वांनी टाळ्याचा कडकडाट केला त्या ठिकाणी आणि अभिनंदन सुरू झालं. सर्वांनी एकमेकांचं अभिनंदन केलं. आणि थोड्याच वेळात मित्रांनो काय झालं, ते बोईंगचं विमान प्रचंड मोठ्या स्फोटाने फुटलं. आणि त्याच्याबरोबरच त्यांचे जे दोन जे पायलट होते, हे बोईंगचं पहिलं विमान होतं मित्रांनो की जे जगामध्ये पहिलं विमान असं होतं जिथे एकापेक्षा अधिक पायलटची गरज होती. विमान कोसळलं क्षणार्धामध्ये, कुणाला काहीच कळेना, अरे झालं काय, असं पडलं कसं काय हे विमान. पण फक्त विमान पडलं नव्हतं, तर बोईंगने या प्रकल्पावरती जो अवाढव्य खर्च केला होता, त्या अवाढव्य खर्चामुळे त्या अधिकाऱ्यांच्या आणि व्यवस्थापकांच्या पोटात गोळा आला होता की एवढा खर्च आणि एवढं नुकसान भरून काढायचं कसं. पण ते थांबले नाही, त्यांनी वेळ मागून घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला थोडासा वेळ द्या, नक्की काय प्रॉब्लेम झाला हे सॉल्व्ह करतो आणि आम्हाला पुन्हा ट्रायल करण्याची संधी द्या. बोईंगच्या त्या तंत्रज्ञांनी ते विमानाजवळ गेले, त्या डेब्रिस वगैरे यांचं अध्ययन सुरू केलं आणि त्यातून हे त्यांना कळलं की अरे पायलट जे आहेत हे तर प्रचंड निष्णात होते, प्रचंड अनुभव असणारे होते, ते चूक करू शकत नाही. मग टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण शोधून शोधून काही सापडेना. शेवटी सापडलं हेच की त्या दोन पायलटचीच चूक होती. पण आता चूक होती दोन पायलटची, ती काय होती, क्रमांक 1 क्रमांक 2 ही दुरुस्त करायची असेल तर काय करावं लागेल. मग भली मोठी त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली, ही समिती ती समिती, ही लोक ती लोक, घमासान झालं, पण उपाय काही सापडेना. शेवटी एक एअरमन होता की जो तिथे त्या विमानाच्या तिथे त्याचं फार नाही, एक लेबरर सारखा माणूस होता. तो आला आणि तो म्हणाला माझ्याकडे याचा उपाय आहे. ते सगळे म्हणाले अरे आम्ही एवढे इथे प्रकांड पंडित बसलोय, सगळं 1 महिना झालं करतोय, आम्हाला सापडेना, तुला काय माहिती रे. तो म्हणला आहे माझ्याकडे उत्तर याचं. ते म्हणले ठीक आहे काय सांग. तो मला सांगायचं नाही, दाखवायचं आहे. त्याने काय केलं, क्लिपबोर्ड म्हणजे आपण परीक्षा देताना जो पॅड असतो का, तो पॅड, क्लिपबोर्ड आणि हातामध्ये एक वही आपला पेन, एवढं घेतलं आणि त्याने ते दाखवलं, हा उपाय आहे. आता ह्या लोकांना काही कळे ना. ते म्हणलं अरे हे काय वेडेपण आहे का. तो म्हणला वेडेपणा नाही आहे, हे लक्षात घ्या, हे विमान जे आहे ते टेक्नॉलॉजीने खूप ॲडव्हान्स आहे, पण ते किचकट आहे. आणि जेव्हा पायलट ह्याच्यामध्ये दोघं बसतील, त्या दोघं पायलट बसल्यानंतर त्यांना हे विमान जर उडवायचं असेल तर डेफिनेट आहे कितीही निष्णात असू द्या, त्याच्याकडून काहीतरी गोष्टी विसरल्या जाणार आहेत. चुकणार नाही, विसरल्या जाणार आहेत. मग याला साधा उपाय आहे, तो म्हणजे काय की जे जे काही गोष्टी विमान सुरू करण्याच्या अगोदर चेक करणं गरजेचं आहे, त्यांची हे बघा ही यादी तयार केली आहे मी. पायलटने फक्त एकच काम करायचं आहे, बसण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी, हा हे एक चेक केलं, बी चेक केलं, सी चेक केलं, डी चेक केलं, हे चेक फक्त कर, हे चेकलिस्ट फक्त तुझ्याकडे ठेव, तुझ्या विमानाला कधीच त्या ठिकाणी धोका येणार नाहीये, लक्षात घ्या. आणि पुढे झालं असंच, टेस्टिंग झाली. टेस्टिंगच्या वेळेस ह्या चेकलिस्टमुळे विमान उडालं. बोईंग कंपनीला $2 अब्ज त्या काळामधलं त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं. आणि याच विमानामुळे मित्रांनो अमेरिका आपली साधन सामुग्री, दारुगोळा खूप खूप वेगाने प्रभावीपणे युरोपमध्ये पाठवू शकलं. युद्ध अमेरिकेने जिंकलं. आणि मित्रांनो लक्षात घ्या, या चेकलिस्टमुळे बोईंग कंपनी बँकरप्ट होण्यापासून वाचली. याच चेकलिस्टमुळे अमेरिका पुढे महासत्ता म्हणून उदयाला आली. चेकलिस्टचं हे महत्व त्या अमेरिकेला कळलेलं आहे.
महासत्ता होण्यापर्यंत आहे. मग तुम्हाला काय त्याचं महत्व पटू नये? मित्रांनो, तुमचा दिवस हा चेकलिस्ट मध्ये डिवाइड असला पाहिजे. तुमचं पूर्ण वर्षभराचं प्लॅनिंग हे चेकलिस्ट मध्ये असलं पाहिजे आणि त्याच्यानुसार अभ्यास केला पाहिजे. कारण ही तुम्हाला लगेच तुमचा आरसा बनवून आज दिवसभरामध्ये 6 टास्क होते, 6 पैकी 4च झाले, 2चं काय? लगेच तुमच्या समोर त्या ठिकाणी प्रश्न विचारणारी आहे चेकलिस्ट. हे करा, हा उपाय आहे. सो डेडलाईन आहेच, त्याबरोबर आपल्याला स्वॉट अनालिसिस आहेच, चेकलिस्ट ही आहे. या बाबी आपण केल्या पाहिजेत. आणखी एक महत्वाचा मुद्दा जो आपण सगळे विसरतो, मेंटल स्टॅबिलिटी. मानसिक आपलं जे काही स्वास्थ्य आहे त्याचा विचार केला पाहिजे. त्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला हॅम्पर करतात तुमच्या मेंटल स्टॅबिलिटीवरती, त्याचा विचार केला पाहिजे आणि हे मनाचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो, कारण मनाची शक्ती ही प्रचंड आहे. आणि म्हणून मेंटली प्रिपेअर, मेंटली टफ असणं फार महत्वाचं आहे. एक अधिकारी बनण्यासाठी म्हणून एमपीएससी यूपीएससी दोघेही तुमच्या मेंटल टफनेसला चेक करतात. सिलेबस एवढा मोठा का आहे? प्रश्न काय एवढ्या अवघड विचारले जातात? अचानक पॅटर्न का बदलला जातो? तुमचा मेंटल टफनेस, प्रिपेअर राहा तर यश नक्की मिळू शकतं. अकाउंटेबिलिटी पार्टनर, नुसतं आपला गेला अभ्यास केला. लहान असताना काय व्हायचं? आई घरी आल्याला विचारायची, काय रे काय शिकवलं? बाबा घरी आलेला विचारायचे, मॅडम आल्या होत्या का रे? म्हणजे शिकवायला आल्या होत्या का रे मॅडम? किंवा टीचर आले होते का? मग काय शिकवलं हे विचारायचे हो. तिथे आपण अकाउंटेबल होतो की हा शाळेत गेलो होतो, आज हे शिकवलं ते शिकवलं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला लागल्यानंतर आता काय आपल्याला पंख फुटले. आता कोण विचारणार आहे आपल्याला? कोण विचारणार आहे? कोणीच नाही विचारत. पण विचारणारा पाहिजे. आपण कुणाच्या तरी प्रति उत्तरदायी असलं पाहिजे की ज्याने विचारलं पाहिजे, अरे आपलं हे टार्गेट ठरलं होतं, झालं का अचीव? नाही झालं का? नाही झालं? विचारणारा पाहिजे. आपल्याला सवय नव्हे, मानवी स्वभाव आहे तो. एक अकाउंटेबिलिटी पार्टनर पाहिजे की ज्याच्या प्रती आपण अकाउंटेबल असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हा नसेल तर आपण मग काय कुठेही वाहतोय. पण हा असेल तर एक दडपण असतं, एक दबाव असतो, तो असला पाहिजे अकाउंटेबिलिटी पार्टनर. आणि म्हणूनच मित्रांनो, ह्या सगळ्या प्रश्नांना आणि त्या उपायांना आम्ही एकत्र करून मग आम्ही ठरवलं की अरे जर आपल्याला हे कळतंय, आपल्याला समजतंय, तर नुसतं आपल्याजवळ ठेवून उपयोग नाहीये, हे कुठेतरी आणलं पाहिजे. आणि म्हणूनच त्यातून आपण हा द ऑफिसरचा प्लॅटफॉर्म घेऊन आलोय तुमच्यासाठी. आणि या माध्यमातून आपण या द ऑफिसरला काय म्हणतो? आम्ही क्लास नाहीये, वी आर नॉट अ क्लास बट वी आर अ स्टडी प्लॅटफॉर्म. कारण आम्हाला तुम्हाला अभ्यासाची संधी द्यायची आहे, तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला मदत करायची आहे, ना की फक्त क्लास चालवायचा आहे. नो, नेव्हर. मग काय करतोय आम्ही याच्यामध्ये वेगळं, किंवा काय आहेत मुद्दे? पहिला मुद्दा मित्रांनो, जेव्हा विद्यार्थी पहिल्यांदा आपल्याकडे येतो तेव्हा आल्या आल्या लगेच सगळे बसवलं, चला रे पोरांनो शिका, हे बघा हा सिलेबस आहे, हे क्वेश्चन पेपर, काय याचा उपयोग नाही आहे हो. प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे, मगाशीच सांगितलंय. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याचं जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा ऍडमिशन होतं तेव्हा आपण त्याचं अमॅक्स, मगाशी म्हटलं तुम्हाला, ही आपण विकसित केलेली पद्धती आहे. याचं लॉंग फॉर्म बघा, अ मेथोडॉलॉजी फॉर असेसमेंट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड अँड स्वॉट. या अमॅक्स पद्धती अंतर्गत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट, वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स आपण त्यामध्ये डेलिबरेटली डेव्हलप केलेले आहेत की ज्याच्या आधारावर विद्यार्थ्यांचं आपण हर एक बाजूने त्याचं विश्लेषण करतो. त्यात सर्वात महत्वाचं स्वॉट आहेच आहे, पण स्वॉटच्या पलीकडे जाऊन इतर अनेक बाबी आहेत की ज्या तुम्हाला सर्वत्र सापडत नाहीत, त्या आपण विकसित केलेल्या आहेत. आणि याच्या आधारे आम्हाला हे कळतं की विद्यार्थ्याचा खरंच ऍप्टिट्यूड आहे का, विद्यार्थ्याचा ऍटिट्यूड कसा आहे, विद्यार्थ्यामध्ये त्या क्षमता आहेत का. नसतील, प्रामाणिकपणे आम्ही त्याला सल्ला देतो की बाळा तुला जर खरंच व्हायचं असेल तर हे काम करावं लागेल, कारण तुझ्यात ह्या क्षमता नाही आहेत. जर तुला हे जमणार नसेल तर मित्रा दुसरा मार्ग शोध, उगीच्या उगी स्वतःच्या आयुष्यातली वर्ष घालवू नकोस. इथपर्यंत आम्ही फ्रँकली त्याचं हे अनालिसिस करतो आणि त्याला सल्ला देतो. हे अनालिसिस केल्यानंतर मगच मित्रांनो आपण पुढे त्याला घेऊन जातो, ते म्हणजे नियोजन आणि रणनीतीकडे. त्याचं अमॅक्स या पद्धतीवरती जेव्हा जेव्हा आपण त्याचं नियोजन म्हणजे विश्लेषण केलेलं असतं, त्याच्या आधारावरती त्याचं वैयक्तिक स्वरूपात, सगळीकडे पर्सनलायझेशन आहे, वैयक्तिक स्वरूपामध्ये आपण संपूर्ण वर्षाचं सूक्ष्म नियोजन करून देतो. सूक्ष्म नियोजन, मायक्रो प्लॅनिंग. आणि हे सर्व मायक्रो प्लॅनिंग पर्सनलाइज असतं, कस्टमाइज असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं प्लॅनिंग हे रिव्हर्स असतं. रिव्हर्स, मगाशी सांगितलं ना डेडलाईन, हा रिव्हर्स प्लॅनिंग. रिव्हर्स प्लॅनिंग म्हणजे काय? प्लॅन सुलट नसतो करायचा. परीक्षा कधी आहे? हा असं असं पुढच्या वर्षी जून मध्ये परीक्षा आहे, मग आतापासून मी प्लॅनिंग करत जाईल. नाही, उलट आहे.
जूनला परीक्षा आहे ना, पूर्व परीक्षा, ऑक्टोबरला मुख्य परीक्षा आहे. मग ऑक्टोबर ते जून पर्यंत किती 4 महिने मुख्य परीक्षेचं नियोजन कर. जून ते पुन्हा जूनला पूर्व परीक्षा आहे, त्या पाठीमागचे 5 महिने सोड. ठीक आहे, फेब्रुवारी पर्यंतचे. मग त्याच्यामध्ये पूर्वचा हे कर, प्लॅनिंग कर. मग त्यानंतर परत ये आजपर्यंत, जानेवारी पासून ते आताच्या मे पर्यंत. मग तू परत ये, परत आला की किती महिने आहेत, 7 ते 8 महिने आहेत. आता याचं प्लॅनिंग कर. या पद्धतीने रिव्हर्स प्लॅनिंग असलं पाहिजे. ते डेडलाईन ठरल्यानंतरच होतं. डेडलाईन नसेल ना तर रिव्हर्स प्लॅनिंग नाही करतायत. आणि रिव्हर्स प्लॅनिंग नसेल ना, काही उपयोग नाही. काही उपयोग नाही. अशा प्लॅनिंग हे फेल होण्यासाठीच मग केले जातात. बघा, मग एकदा नियोजन करून देतो, पण नियोजन आपलं जे वैशिष्ट्यपूर्ण का आहे, टार्गेट्स. आपल्या प्लॅटफॉर्मवरती प्रत्येक गोष्ट ही टार्गेट असते. 1 आठवड्याचं टार्गेट आहे, 2 दिवसाचं टार्गेट आहे, 1 दिवसाचं टार्गेट आहे, चॅप्टरचं टार्गेट आहे, त्या विषयाचं टार्गेट आहे. टार्गेट नुसारच विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करतो. त्याचा वेळोवेळी फॉलोअप घेणं, त्याला मोटिवेट करणं, हे आपण सातत्याने इथे करतो, जे तुम्हाला इतर ठिकाणी बिलकुल नाहीये. हे टार्गेट ओरिएंटेड प्रकारच नाहीये. पुढे बघा, फ्लिप मॉडेल. मित्रांनो, आपलं जे अध्ययन आणि अध्यापन आहे, ठीक आहे, हे पुन्हा पारंपरिक नाहीये. आपलं हे फ्लिप मॉडेल आहे. फ्लिप मॉडेल म्हणजे कसं असतं, जर पारंपरिक बघितलं आपण तर वर्गामध्ये शिकवलं जातं, मग विद्यार्थी घरी जाऊन जमलं तर अभ्यास करतो आणि मग त्याला परत जाऊन शिक्षकाकडे विचारावं लागतं. आपल्या तसं नाहीये. आपण काय करतो, विद्यार्थी आणि शिक्षक आणि त्याचे सह अध्यायी हे सगळे एकत्र पहिल्यांदा डिस्कस करतात, अभ्यास करतात. मग विद्यार्थी जाऊन त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स फॉलो करतो शिक्षकांचे. या फ्लिप मेथडमध्ये मित्रांनो आपला वेळ वाचतो. फ्लिप मेथडमध्ये आपण पहिल्या दिवसापासून अभ्यास करतो. तिथे क्लास वेगळा, लेक्चर वेगळं आणि तुमचा स्टडी वेगळा, बिलकुल नाही. इथे स्टडी आणि लेक्चर हे एकत्र इंटिग्रेट झालेले असतात. हे फ्लिप मॉडेल आहे. पुढे बघा, पुढचा मुद्दा, डेली लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन अँड सर्कल कॉल. म्हणजे विद्यार्थ्याला पडणारे प्रश्न वैयक्तिक स्वरूपामध्ये सॉल्व्ह केले जातात. त्यासाठी डेली लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन असतात. आठवड्याला जो आपला कोहर्ट आहे, आपण ऍडमिशन 400-500 मध्ये नाही देत. ऍडमिशन हे आपलं नेहमी 25 मध्ये असतं आणि या 25 विद्यार्थ्यांचा एक कोहर्ट असतो की ज्याचा आपण त्या ठिकाणी दर आठवड्याला एक फिक्स ठरलेला दिवस असतो, त्यानुसार त्यांचे डाऊट क्लिअरिंग सेशन असतात. एक सर्कल कॉल असतो, ज्यात परत रिव्हिजन असते, मोटिवेट केलं जातं, विद्यार्थ्यांना एकमेकांशी शेअर करायला लावतो आपण, त्यांचे नॉलेज टास्क असाइन करून देतो. हे सगळं त्याच्यामध्ये होतं. ते म्हणजे आपलं डेली लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन आणि सर्कल कॉल, हे सुद्धा त्यामध्ये आहेच. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा, मूल्यांकन. जर आपण बघितलं तर आपला सगळ्यांचा वेळ हा फक्त शिकण्यातच जातो, शिकण्यात आणि शिक्षकांचा शिकवण्यात. पण जे परीक्षेला सगळ्यात महत्वाचं आहे, ऑब्जेक्टिव्ह असेल तर ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात, डिस्क्रिप्टिव्ह असेल तर लिहिण्याच्या स्वरूपात, मूल्यांकन जे पहिल्या दिवसापासून झालं पाहिजे आणि त्याच्याकडेच आपण दुर्लक्ष करतो. पोरांना म्हणलं ना, लिहा रे, सर अजून अभ्यास नाही झाला हो. अरे अभ्यास कधी होणार आहे? अभ्यास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ही कधीच संपणार नाहीये. म्हणून तू असाच अभ्यास करत राहणार आणि परीक्षा देणार नाही का? देणार आहे ना, मग लिही ना, पहिल्या दिवसापासून लिही. ऑब्जेक्टिव्ह पहिल्या दिवसापासून एमसीक्यू सोडव, बघून सोडव, काही हरकत नाहीये. ओपन बुक मेथड आपण फॉलो करतो का? कारण मित्रांनो, ते करून सुद्धा मुलांना जमत नाही. पण त्याच्यामुळे होतं काय, सराव, आत्मविश्वास. आज एक पाऊल टाकलंय, उद्या मी निश्चितपणे त्या यशापर्यंत पोहोचणार आहे. मग मूल्यांकन कसं, क्रमांक 1, त्यासाठी असाइनमेंट कंपल्सरी. प्रत्येक टॉपिक, मायक्रो टॉपिक वरती आपल्या असाइनमेंट्स असतात. या असाइनमेंट असेस करून दिल्या जातात. डिस्क्रिप्टिव्ह असेल तर चेक करून देणं, फीडबॅक देणं, आणि ऑब्जेक्टिव्ह असेल तर काय लगेच रिझल्ट समोर येतो. सो असाइनमेंट, त्यांचं असेसमेंट, त्याच्यावरती क्रिटिकल फीडबॅक, की जेणेकरून तुम्हाला इम्प्रूव्हमेंट कसं करता येईल ते. आणि त्यानंतर हे करत असताना आम्हाला नक्की अनुभव आहे की तुम्हाला बरेच प्रश्न जमत नाहीत. अशा वेळेस डिमोटिवेट झालेल्या तुम्हाला मोटिवेट करणं, पुन्हा एनकरेज करणं, हे सुद्धा आम्ही करत असतो. अशा पद्धतीने असाइनमेंट्स, असेसमेंट, क्रिटिकल फीडबॅक, इम्प्रूव्हमेंट आणि एनकरेजमेंट, या पद्धतीने आपली CCE मेथड आहे, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन मेथड. या मेथड नुसार आपण हे सगळं करत असतो. आता हा झाला त्यातला एक महत्वाचा मुद्दा. आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे की अधिकारी, जे कोणी सक्सेसफुल कॅन्डिडेट आहेत, त्यांच्याशी तुमचा थेट संवाद घडून आणणं. अमर्याद वॉच टाइम, कुठलीही बंधनं नाही आहेत. नाही आम्ही 3च वेळ देतो, आम्ही 5 वेळ देतो, आम्ही 6 वेळ देतो, बिलकुल नाही. जेवढा वेळ पाहिजे तेवढं पहा. अमर्याद फॅकल्टी सपोर्ट, डेली अवेलेबल आहेत लोक. मित्रांनो, हे सगळं आणि याच्यापेक्षा आणखी बरेच वैशिष्ट्य असणारा आपला हा वाय द ऑफिसर, ह्या
बाबी त्यामध्ये सांगता येतील. द ऑफिसर हब डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म मित्रांनो, या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांना तुमचे यश तुम्हाला लवकरात लवकर कसं मिळेल याचा अत्यंत प्रॅक्टिकल अप्रोच घेऊन आम्ही सर्वजण काम करतोय. आणि जर मित्रांनो एक शेवट करायचा असेल तर इथे एक बघा वाक्य आहे भगवान श्रीकृष्ण यांचं, ते म्हणजे मैं किसी का भाग्य निर्माण नहीं करता, मैं किसी का भाग्य निर्माण नहीं करता, हर व्यक्ती अपना भाग्य स्वयं बनाता है, असं ते अर्जुनाला सांगतायत, पार्थला सांगतायत. पण आपल्या सर्वांना माहिती होतं आहे की अर्जुन हे नेहमीच सारथी बनलेल्या श्रीकृष्णांची मदत त्या ठिकाणी घ्यायचे. मित्रांनो, श्रीकृष्ण हे त्यांचे मेंटॉर होते आणि अर्जुन हे त्यांचे त्याच वेळेस तिथे मेंटी होते. या दोघातलं नातं, या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपण द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मची निर्मिती केलेली आहे. याच्याबद्दल मित्रांनो तुम्हाला कुठेही काहीही अडचण असेल आम्हाला भेटा, आम्हाला संपर्क साधा. जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे खालती त्याच्यामध्ये फोन नंबर्स आहेत, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तुम्ही त्यातून कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला निश्चितपणे तुमच्या प्रश्नांची उत्तर आम्ही त्यातून सोडवू. मित्रांनो, शेवटी हेच सांगेन की हे बघा, आपल्याला यशासाठी दोन व्यक्तींची गरज असते, एक म्हणजे शिक्षक आणि दुसरा म्हणजे मेंटॉर. या दोघांनाही आपण या प्लॅटफॉर्मवरती अतिशय सुंदररित्या गुंफलेला आहे आणि तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेला आहे. आता फक्त तुम्ही एक पाऊल पुढे येऊन आम्हाला संपर्क साधण्याचा फक्त अवकाश आहे. आम्ही तर तुमची मदत करण्यासाठी नेहमी तयारच आहोत. ठीक आहे, तेव्हा भेटूयात. तुम्हा सर्वांना तुमच्या भावी आयुष्याकरता आणि तुमच्या ध्येयाकरता खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.